नमस्कार. दारिद्र्य म्हणजे काय हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दारिद्र्य म्हणजे काय? तर दारिद्र्य म्हणजे एकदम खालची पातळी, गरिबीच्या एकदम खालची स्थिती म्हणजे दारिद्र्य होय. दारिद्र्य म्हणजे निकृष्ट जीवन, एकदम बेकार जीवन, एकदम भयावह भयानक स्थिती, एकदम दुःखद स्थिती, संकटमय स्थिती, समस्यामय स्थिती म्हणजे दारिद्र्य होय. फाटकी तुटकी झोपडी, फाटकी तुटकी अंगावर कपडे, कधी उपाशी तर कधी अर्धवट जेवण, याही खालची परिस्थिती, या स्थिती म्हणजे दारिद्र्य होय. त्यापेक्षा गरिबी तरी बरी, पण गरिबीच्या खालची एकदम थर्ड क्लास परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. असं दारिद्र्य कोणाला येऊ नये, असं दारिद्र्यमय जीवन कोणालाही मिळू नये. कारण असं जीवन जगणे म्हणजे सतत त्रास सहन करणे होय, दुःख सहन करणे होय, अनेक वेदना सहन करणे होय, उपाशी तापाशी झोपणे होय, आपल्या इच्छा आकांक्षा मारणे होय. या दारिद्र्यमय लोकांना खायलाच भेटत नाही, चांगले कपडे मिळत नाही, राहायला घर नसतं, तर त्यांना आपल्या इच्छा आकांक्षा कधी पूर्ण करायला कधी चान्स मिळेल, संधी मिळेल. ज्यांना सुखाचा एकही क्षण मिळत नाही, ज्यांना आनंदाचा एकही क्षण मिळत नाही, ज्यांना आपल्या भावना माराव्या लागतात, आपल्या इच्छा आकांक्षा माराव्या लागतात, ज्यांना फक्त चांगल्या जीवनाची, सुंदर जीवनाची, शिक्षणाची, मंगलमय जीवनाची, छान छान जीवनाची फक्त स्वप्नच बघावी लागतात, प्रत्यक्षरित्या त्यांना ते मिळत नाही आणि त्यांचं जीवन सुंदर होत नाही. पण दारिद्र्य फार बेकार असतं. दारिद्र्यमय जीवन हे फार भयावह असतं, भयानक असतं, बिकट असतं. असं जीवन कोणालाही मिळू नये, अशी दारिद्र्यमय परिस्थिती कोणालाही येऊ नये. असे लोक फार मजबूर असतात, असे लोक फार असह्य असतात. त्यांना चारही बाजूंनी, चोहो बाजूंनी संकट असतं. त्यांची परिस्थिती फार भयानक असते. त्यांना उपाशी झोपावं लागतं, घालायला तरी कधी कधी कपडे मिळत नाहीत, राहायला तर घर नसतंच, उघड्यावर ते राहतात. खायला कधी मिळतं कधी नाही, अशी भयानक परिस्थिती या दारिद्र्यमय लोकांची असते. पण गरिबाच्या खालची परिस्थिती, एकदम निकृष्ट परिस्थिती, एकदम ढकलपास, एकदम थर्ड क्लास परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. या लोकांचा जीव नाही का? या लोकांना चांगलं जीवन का मिळत नाही? या लोकांचं जीवन का सुधरत नाही? यांना चांगले कपडे का मिळत नाहीत? यांना राहायला चांगलं घर का मिळत नाही? यांना चांगलं खायला प्यायला का मिळत नाही? यांना पोटभर अन्न का मिळत नाही? यांना शिक्षण तर दूरच सोडाच, पण याला जेमतेम खायला सुद्धा भेटत नाही. मग का मिळत नाही? ते शिक्षणापासून दूर का असतात? ते सगळ्या गोष्टीपासून दूर का असतात? ते चांगल्या गोष्टीपासून दूर का असतात? ते विकासापासून दूर का असतात? ते प्रगतीपासून दूर का असतात? त्यांचा विकास का होत नाही? त्यांची प्रगती का होत नाही? त्याची अनेक कारणं आहेत. आणि अशा लोकांकडे सर्वांचा
सर्वांचा कटाक्ष नसतो. अशा लोकांकडे सर्वांचं दुर्लक्ष झालेलं असतं. अशा लोकांची काळजी कोणी घेत नाही. अशा लोकांकडे कोणी दृष्टिक्षेप टाकत नाही. अशा लोकांना कोणी विचारत नाही. अशा लोकांना कोणी सहारा देत नाही. अशा लोकांना कोणी आधार देत नाही. अशा लोकांची कोणी विचारपूस करत नाही. अशा लोकांना कोणी सहानुभूती दाखवत नाही. अशा लोकांना कोणी जवळ घेत नाही. अशा लोकांचं जीवन हे खूपच भयावह भयानक असते. जसे मिळेल, जे मिळेल ते खाऊन, या केव्हा मिळेल ते खाऊन यांना जगावं लागतं. आपलं पोट भरावं लागतं. आपलं जीवन काढावं लागतं. तरी हे लोक कोणाला दोष न देता आपलं जीवन जगत असतात. त्यांना हाव लालच नसते. त्यांना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते. त्यांनी ठरवून टाकलेलं असतं की आपलं ही जीवनच आहे, आपल्याला जगावं लागणार आहे. आणि आपल्याला आता आपलं जीवन कधी सुखी होणार नाही. आपल्याला चांगलं काही मिळणार नाही. चांगले कपडे मिळणार नाही. चांगलं घर मिळणार नाही. आपल्याला आता असंच जगावं लागणार आहे, असं त्यांनी एक धोरण ठरवून ठेवलेलं असतं. आणि मग अशा लोकांचा विकास कधी होत नाही. या लोकांकडे कोणी लक्ष देत नाही. कोणी दृष्टिक्षेप टाकत नाही. सर्वांचंच या लोकांकडे दुर्लक्ष असतं. आणि हे लोक कसं बसं तरी जगत असतात. कसं बसं तरी आपलं जीवन काढत असतात. दारिद्र्यमय जीवन जगत असतात. या लोकांना कोणीतरी आधार द्यावा. एका माणुसकीच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने या लोकांकडे लक्ष द्यावे. हे लोकांच्या चिंता, काळजी, समस्या समजून घ्याव्यात. अडचणी समजून घ्याव्यात. या लोकांना थोडा तरी आधार द्यावा. त्यांना थोडं तरी खायला प्यायला चांगलं, घालायला कपडे, राहायला थोडंसं तरी चांगलं घर द्यायला पाहिजे. यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे. यांच्या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे. यांच्या लेकरांच्या जीवनाचा विकास झाला पाहिजे. या लेकरांचं जीवन सुधारलं पाहिजे. त्यांच्या समस्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. त्यांनाही चांगलं राहायला मिळालं पाहिजे. या दारिद्र्यमय लोकांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. त्याला शिक्षणात जाणीव झाली पाहिजे. जीवनात जाणीव झाली पाहिजे. त्याला सर्व काही माहीत झालं पाहिजे. परंतु असं होत नाही. या लोकांकडे सतत दुर्लक्ष असतं. यांची छोटी छोटी मुलीसुद्धा काम करतात. काम करून जगतात. लहान लहान मुले काम करतात. त्यांचं वय शिक्षणाचं, त्यांचं वय खेळण्याचं, त्यांचं वय आनंदाचं, परंतु त्यांना काम करावं लागतं आणि आपलं जीवन जगावं लागतं. मी छोटी छोटी मुलेसुद्धा काम करतात. आपलं पोट भरण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी ते सतत कष्टात असतात. मेहनत करत असतात. काबाड कष्ट करत असतात. तरीही लोक अर्धपोटी झोपत असतात. उघड्यावर राहतात. अशा लोकांचा विकास झाला पाहिजे. अशा लोकांची प्रगती झाली पाहिजे. अशा लोकांकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सावधान राहणे, जागरूक राहणे आवश्यक आहे. कारण तळागाळातील कोणीही उपाशी राहू नये. कोणीही अडाणी राहू नये. कोणीही अज्ञानी राहू नये. तळागाळातील प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. तळागाळातील प्रत्येकांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे. तळागाळातील प्रत्येकांना चांगली कपडे मिळाली पाहिजे. चांगलं खायला प्यायला मिळालं पाहिजे. चांगलं घर मिळालं पाहिजे. सर्वांचा विकास झाला पाहिजे. आपल्या देशातील सर्वांचा विकास झाला पाहिजे. कुणीही असो, कुण्या जातीचा असो, कुण्या धर्माचा असो, सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे. सर्वांना खायला प्यायला मिळालं पाहिजे. सर्वांना कपडे मिळाले पाहिजे. सर्वांना चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. सर्वांचं जीवन सुंदर झालं पाहिजे. सर्वांचं जीवन चांगलं आनंदमय झालं पाहिजे. तरच आपला देश सुंदर होतो, चांगला होतो, पुढे जातो, विकसित होतो, प्रगतशील होतो. परंतु देशातील जर
काही लोक दारिद्र्यमय जीवन जगत असतील, त्यांना कपडे मिळत नसतील, त्यांना खायला प्यायला चांगलं मिळत नसेल, ते अर्धपोटी झोपत असतील आणि त्यांची लेकरं अडाणी निरक्षर असतील. देशातील काही लोक या काही मुले अडाणी असतील, काम करत असतील, कष्ट करत असतील, अर्धपोटी झोपत असतील, घालायला त्यांना कपडे नसतील, राहायला घर नसेल, एकदम भयानक परिस्थितीत जगत असतील, त्यांचं दारिद्र्यमय जीवन असेल, गरिबाच्या खालची त्यांची स्थिती असेल, या लोकांची त्यांच्या मुलांची स्थिती एकदम दयनीय भयावह असेल, तर देशाचा कसला विकास? देश पुढे जाईल का? देशाची प्रगती होईल का? देश प्रगतशील होईल का? देश विकसित होईल का? नाही होणार. म्हणून देशातील प्रत्येकजण, एक एक मुलगा, विद्यार्थी, या एक माणूस, एक व्यक्ती सुधारल्याशिवाय, त्याचं जीवन चांगले झाल्याशिवाय, त्यांचं जीवन मस्त झाल्याशिवाय भारत देश या कोणताही देश सुधारणार नाही, त्याची प्रगती होणार नाही, त्यांचा विकास होणार नाही, प्रगतशील होणार नाही, विकसित होणार नाही. म्हणून कोणताही देश असो, कुठलाही देश असो, त्या देशातील सर्वांचा विकास झाला पाहिजे. त्या देशातील सर्व लोकांचा, सर्वांचा विकास झाला पाहिजे. त्या देशातील प्रत्येक व्यक्ती, समाज, मुलगा, मुलगी, सर्वांचा विकास झाला पाहिजे. सर्वजण सुधारले पाहिजे. त्या देशातील सर्वांनाच शिक्षण मिळालं पाहिजे. सर्वांचा विकास झाला पाहिजे. त्या देशातील कुणीही दारिद्र्यमय जीवन जगू नये, कुणीही अडाणी राहू नये, कुणी निरक्षर राहू नये, कुणीही यशापासून दूर राहू नये, शिक्षणापासून दूर राहू नये, चांगल्या गोष्टीपासून दूर राहू नये, चांगल्या खाण्यापिण्यापासून दूर राहू नये, कपड्यापासून दूर राहू नये. सर्वांचा विकास झाला पाहिजे. देशातील प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. तरच देशाचा विकास होतो, तरच देशाची प्रगती होते, तरच देश पुढे जातो, तरच देशाचा उत्कर्ष होतो, देश प्रगतशील होतो, विकसित होतो. म्हणून दारिद्र्यमय जीवन नष्ट झालं पाहिजे. हे दारिद्र्यमय जीवन बेचिराग झालं पाहिजे आणि या लोकांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे. लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. लोकांना खायला प्यायला चांगलं मिळालं पाहिजे, कपडे चांगले मिळाले पाहिजे, त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे. त्यांना या दारिद्र्यमय लोकांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची स्थिती सुधारली पाहिजे, सर्व त्यांचा विकास झाला पाहिजे. तरच आपला देश सुधरेल, आपला देश चांगला बनेल, आपला देश सुंदर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.